क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धुळे लोकसभा खासदार शोभाताई बच्छाव यांनी सटाणा येथील शासकीय इमारतीत आढावा बैठक घेण्यात आली। त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची दखल घेत ठेकेदार यांना विचारपूस करण्यात आली। सटाणा येथे रस्त्याच्या अतिक्रमणाबद्दल ही चर्चा करण्यात आली। तेथून खासदार शोभाताई बच्छाव यांनी पश्चिम पट्ट्याची पाहणी केली। डांग तळवाडे इथं पुलाची पाहणी केली, तिथंही त्यांनी आदेश दिला। पुलाचं काम लवकरात लवकर व्हावं। त्यात दगडी साकोरा इथं केळझर धरणाचा दावा कालव्याचे पाणी करण्यात आले। पुढे केळझर धरण 100% भरल्याने ओव्हरफ्लो होत असून तिथे जलपूजन केले। तेथून गावात जाऊन ताईंनी भेटी दिल्या व स्वागतही करण्यात आले। ताईंनी हरणबारी इथंही जलपूजन केले। हरणबारी धरणापाशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला। तेथून खासदार ताईंनी ताराबाग पुलाची पाहणी केली। 20 ते 25 दिवसात हा पूल सुरू होईल असं ठेकेदारांनी आश्वासन दिले। सदर खासदार ताईंनी प्रांत तहसीलदार ग्रामस्थ यांना सांगितले की केळझर धरणचा डावा कालवा, हरणबारी उजवा कालवा व डावा कालवा यांनी ड्रोन कॅमेरांची तपासणी केली जाईल। निकृष्ट दर्जाचे काम असेल ते कुणी केले, काय केले तेही तपासणी केली जाईल व दगडी साकोरा इथं ज्या ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी घुसत आहे, शेतीचं नुकसान होत आहे, त्याचे पंचनामे व्हावे। खासदार ताईंनी सांगितले, जेही कामाचं निवेदन आलंय लवकरात लवकर पाहणी करावी व कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला। उपस्थित दौरा निमित्ताने यावेळी प्रांत अधिकारी कल्पना ठुबे, तहसीलदार शिरस्तेदार राहुल निकम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रकाश अण्णा देवरे, काँग्रेस शहर अध्यक्ष किशोर कदम, मॅप तहसीलदार राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट, सागर शेठ कांक्रिया, डॉक्टर दिनेश बच्छाव, डॉक्टर प्रशांत दादा सोनवणे, तालुका अध्यक्ष उभाटा गट डॉक्टर उदय निकम, सोमनाथ बागुल, कार्यकर्ते मिलिंद चित्ते, बागलांचे नवीन इच्छुक उमेदवार महेंद्र चव्हाण, तात्या चौरे, सरपंच जैतापूर उद्धव अहिरे, गजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष उबाटा, त्याचप्रमाणे वन विभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, महेंद्र भदाणे, बागलांचे प्रांत अधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे, नागपूर, सटाणा। हरणबारी धरण आणि केळझर धरणाची पाहणी या ठिकाणी प्रांत अधिकारी, सामान्य मॅडम आणि सर्व सामान्य अधिकारी, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली। त्याचप्रमाणे जलपूजन देखील केलेलं आहे आणि तत्पूर्वी एक मीटिंग आम्ही घेतली आणि केळझर चाली नंबर 8 त्याचप्रमाणे जे काही पाटसारी जाते त्या संदर्भामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत त्या संदर्भामध्ये आढावा बैठक घेतली आणि लवकरच त्याच्यावरती शेवटच्या घटकापर्यंत ते पाणी शेतकऱ्यांना मिळावं याच्यासाठी देखील उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये पुढील जे काही नियोजन आहे ते करण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि अतिशय म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की यंदा पाऊस खूप चांगला पडल्यामुळे दोन्ही धरणं ही भरलेली आहेत आणि याचा निश्चितपणे वर्षभर नागरिकांना, शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल याच्यासाठी निश्चितपणे फायदा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।